त्यांचं म्हणणं आहे की सरकारला काही पडलेलं नाही शेतकऱ्यांना. नाही, आता सरकारला शेतकऱ्याचं पडलेलं नाही म्हणूनच आम्ही बांधावर या ठिकाणी सगळं शेतकऱ्याचे कैवारी म्हणून मंत्री म्हणून या ठिकाणी बांधावर पडलो कालपासून. आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेननी यावं आणि 1 तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन 3 वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं, याच्यासारखं दुर्दैव तर काहीच नाही. आदित्य ठाकरे असंही मला कळालं की म्हणले की महाराष्ट्राला कृषी मंत्री कोण माहित नाही. माझं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी मी एकदा दोघांनी बैलजोडी टिफनीवरती बसावून कोण दुरीत टिफन मारतंय बघावं. म्हणजे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आल्याला तुम्हाला शेती माहित नाही, बांध माहित नाही. आता 3 वर्षानंतर बांधावर येतात, तेही निवडणुका समोर आल्यात म्हणून. अशा गलिच्छ राजकारणाला मला काही उत्तर द्यायचं नाही. हे राजकारण करण्यासाठी आत्ता दौऱ्यावर आहेत. आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात आणि शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी जे आम्ही कटिबद्ध आहोत. का आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत. शेवटी आज पदावर असू नसू, पण जोपर्यंत पदावर आहोत आणि शेतकऱ्याला मदत करायच्या ऐपत भगवंताने आम्हाला जर दिली असेल तर आम्ही आमची सगळी प्रतिष्ठा पणाला लावून अशा संकटाच्या काळात शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे आणि ती आम्ही मांडतो. राज ठाकरे म्हणतायत की सरकारला चांगली वेळ आहे. कळत नाही मला कारण तर समजलं पाहिजे. आता आपण एवढ्या मोठ्या नेत्यांच्या समोर बोलणं आमच्यासारख्या लहान पामरांना शोभत नाही. पुन्हा आमच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची टीका होती, पण घालवायचं का कळत नाही. लक्षात तर आलं पाहिजे की काय घालवायचं. लाडकी बहीण योजना आम्ही बहिणीला आमच्या सक्षम केलं, महिलांना सक्षम केलं, शेतकऱ्यांना सक्षम केलं, आमच्या भावांना या ठिकाणी आर्थिक मदत करा, सगळ्या गोष्टींनी मदत केली. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय म्हणून सरकार घालवायचंय का. म्हणजे महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ देणारं सरकार जे आज महाराष्ट्रात आहे, एवढं चांगलं काम करत आहे, ते घालवायचं कशासाठी, याचं उत्तर मात्र आपणही आदरणीय पवार साहेबांना विचारलं पाहिजे. उत्तम जानकरांनी त्या संदर्भात अग्रिम हे देण्याची तरतूद अशी आहे की असे ज्यावेळेस अतिवृष्टीचं संकट येतं, ज्यावेळेस पीक हे आपल्या हार्वेस्टिंगच्या अगोदरच्या परिस्थितीत असतं आणि त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस रबी चांगली दिसायला, खरीप चांगली दिसायला लागतं आणि क्रॉप चांगलं दिसायला लागतं, यावेळेस तर बंपर क्रॉप आपण महाराष्ट्रामध्ये पाहत होतो. आणि अशात अतिवृष्टी निर्माण झाल्यामुळं आणि अतिवृष्टीमुळे पीक पाण्याखाली गेल्यात, या संकटाच्या काळात 25% अग्रिम देणं आणि अंतिम कापणी प्रयोगानंतर किती नुकसान नेमकं झाले त्याच्यानंतर क्रॉप इन्शुरन्स देणं. खरं तर हा फायदा 1 रुपयातच शेतकऱ्यांना मिळतोय. मागेही या ठिकाणी दिला. काही ठिकाणी ज्या कंपन्यांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची अडचणी निर्माण केली, त्या कंपन्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करायला सुद्धा मागं पुढे पाहिलं नाही. त्या ठिकाणी कारवाई करून शेतकऱ्यांच्या पदरात आम्ही पीक विमा कंपनीचे पैसे या ठिकाणी जे शासनाने भरलेले आहेत. मला तर सांगायला या ठिकाणी अतिशय आनंद होतोय की मागच्या वेळेस 8,000 कोटी सरकारने राज्य, शेतकरी आणि केंद्र सरकारचे मिळून हप्ता भरला, तर 8,000 कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मागच्या वर्षी पीक विमा देण्यात आला. म्हणजे 1 रुपयाचा फायदा सुद्धा पीक विमा कंपनीला आपण होऊ दिला नाही. त्यामुळे यावेळेस सुद्धा त्याच्यापेक्षा अभूतपूर्व परिस्थिती आत्ताच निर्माण झाली अतिवृष्टीमुळे. तर पीक विमा कंपनींना सुद्धा आम्ही तेवढ्याच ताकदीने शेतकऱ्यांना मदत करायला सांगितलं. मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये आपण दौरा करतायत, काय नेमकी परिस्थिती आपल्या समोर आहे, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे. आज परभणी दौरा केलाय. आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना काल मी बीड जिल्ह्याचा दौरा केला. खरं तर नांदेड, हिंगोली, परभणी, बीड आणि पूर्व विदर्भातले 3 जिल्हे हे अभूतपूर्व अतिवृष्टीच्या प्रभावाखाली आलेले. त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज परभणी जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व मंडळ हे अतिवृष्टीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे 65 mm नाही तर जवळजवळ सर्वच मंडळ हे 140 mmच्या पुढे आहेत आणि एक मंडळ परभणी जिल्ह्याचं 355 mmच्या पुढे पाऊस पडलेला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात नदीकाठच्या जवळजवळ सर्व जमिनी खरडून गेले, त्याच्यावरची पिकं सुद्धा पूर्णपणानं नष्ट झालेली पाहायलाच मिळत नाहीत. आणि जी पिकं आहेत ती आज पाण्याखाली आहेत. मग कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस खाली पडलेला आहे, आंतरपिकं असतील, यामध्ये फार मोठं नुकसान
शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यामुळं कालच मी ज्यावेळेस रात्री मुक्कामी परभणीला पोहोचलो त्यावेळेस विभागाचे आयुक्तही होते आणि कलेक्टर पण होते. त्यांना तिथेच आदेश दिले की आता क्रॉप इन्शुरन्समध्ये जवळजवळ या जिल्ह्यातल्या 7,57,000 शेतकऱ्यांनी भाग घेतला ₹1 विम्यामध्ये. त्या ₹1 विम्याच्या पीक विम्याबाबतीत जे इंटिमेशन या ठिकाणी अतिवृष्टीचे शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीला ऑनलाईन द्यावं लागतं ते ऑनलाईनच्या ऐवजी ऑफलाईन घ्या. कारण आता या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी लाईट नाहीये, मोबाईल चार्ज होण्याचे प्रश्न आहेत, नेटवर्क नाहीये, ॲप डाउनलोड होण्याचे प्रश्न आहेत, त्या ॲपवरती पुन्हा अपलोड करण्याचे प्रश्न आहेत. त्यामुळे इंटिमेशन आता ऑनलाईन नाही तर ऑफलाईन घेण्याच्या बाबतीतले आदेश सुद्धा आज त्या ठिकाणी आयुक्तांनी सर्व कलेक्टरांना या 4ही जिल्ह्याच्या म्हणजे अतिवृष्टी प्रभावित जिल्ह्याच्या या ठिकाणी दिलेले आहेत. या जिल्हाधिकाऱ्याने सुद्धा पीक विमा कंपनीला या ठिकाणी इंटिमेशन ऑफलाईन घेण्याच्या संदर्भामध्ये आदेश काढलेले आहेत. आम्ही सुद्धा पीक विमा कंपनीच्या बाबतीत अधिकाऱ्यांना बोललो आणि तात्काळ सांगितलं की आदेश आल्यानंतर या ठिकाणी अतिवृष्टी संबंध जिल्ह्यात झालेली आहे, वेगळे आता पंचनामे हे नाही तर 25% अग्रिम तात्काळ या ठिकाणी पीक विमा कंपनीनी 15 दिवसाच्या आत कायद्याने द्यायला पाहिजे, ते दिलं गेलं पाहिजे. याच्यासाठी सरकार पूर्णपणानं प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर NDRF आणि SDRFच्या नॉर्ममध्ये जे खरडून गेलेले जमिनी आहेत त्याच्या स्टँडिंग ऑर्डर आहेत, त्याच्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळणारच आहे. आणि NDRF SDRFच्या बाबतीत पिकांचं जे नुकसान झालंय त्याची सुद्धा मदत या ठिकाणी सरकारकडून आपण शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतोय. या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पशुधनाचं सुद्धा हानी झालेली आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात मोटर, पाईपलाईन, ड्रीप या गोष्टीचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि पशुधनामध्ये तर अगदी कोंबड्यापासून, शेळ्यापासून, गाई म्हशीपासून बैलापर्यंत सर्व काही वाहून गेलंय. एक व्यक्ती सुद्धा या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे मयत पावलेला शेतकरी. त्यामुळं एकच आहे की या अभूतपूर्व परिस्थितीत संकटात शेतकरी जरी असला तरी या शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणानं महायुतीचं हे सरकार आणि कृषी विभाग ताकदीनं उभा आहे. आणि मी विश्वास देतो सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनींना की या अडचणीच्या काळात सुद्धा सरकार कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला मदत करायला कमी पडणार नाही. हा विश्वास या निमित्ताने मी परभणी जिल्ह्यातल्या नाही तर संबंध महाराष्ट्रातल्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये संकटात आलेल्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी देतोय. ह्या सगळ्या संकटाची माहिती मी माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना सांगणार आहे. अनेक माननीय मंत्र्यांनी सुद्धा तिथल्या पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी पाहणी दौरा केलाय. सर्वच मंत्री लातूरला गिरीश महाजन साहेब होते, अब्दुल सत्तार साहेब हिंगोलीला होते, मी स्वतः काल बीड आणि आज परभणीला आहे. या सगळ्या परिस्थितीचे आम्ही सर्वजण लक्ष ठेवून आहोत. कृषी विभाग, महसूल विभाग सुद्धा लक्ष ठेवून आहे, मदत पुनर्वसन विभाग सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवून आहे. त्यामुळं आज सांगणं हे उचित नाही, पण मी उद्या नक्कीच कॅबिनेट संपल्यावरती ही मदत कधीपर्यंत मिळेल आणि पीक विमा कंपनी अग्रिम कधीपर्यंत देतील याबाबतची माहिती मी उद्या मुंबईत गेल्यानंतर सांगेल. भयंकर आहे. काही शेतकरी तर अक्षरशः हंबरडे देऊन रडत होते, अशी भयंकर परिस्थिती होती. मी अशी अवस्था मागच्या 20 वर्षात तर एवढी अतिवृष्टी भयंकर पाहिली नाही. परभणी सारख्या आणि बीड सारख्या जिल्ह्यात 65 mmच्या पुढं आणि 100 mmच्या आत अतिवृष्टी मी पाहिली, पण 150 mmच्या पुढं आणि 350 mm पर्यंत पाऊस पडणं एका दिवसात ही अशी परिस्थिती मी माझ्या राजकीय जीवनात 20-25 वर्षात तर पाहिली नाही. त्यामुळं संकट फार मोठं आहे आणि या संकटामध्ये आम्ही सर्वजण शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणानं उभे आहोत हे निश्चित आहे. अनेक वेळेस आपण पूल करत असतो, रस्ता करत असतो, त्यावेळेस त्या भौगोलिक परिस्थितीतली तिथल्या नद्या नाल्याची सगळ्या गोष्टीचं अंदाज घेऊन या त्या ठिकाणी करतो. पण आता असा अंदाज पावसाचा कोण 350-150 mm पाऊस असा एका दिवसात पडतो असा अंदाज तर कधी कोणी बांधला नव्हता. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली कारण की अचानक एवढा पाऊस 24 तासाच्या आत पडला, जे कधीच आम्ही मराठवाड्याने पाहिला नाही. ती परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे संकट फार मोठ्या प्रमाणात आलं. आदित्य ठाकरे त्यांचं म्हणणं आहे की सरकारला काही पडलेलं नाही शेतकऱ्यांना.
नाही, आता सरकारला शेतकऱ्याचं पडलेलं नाही म्हणूनच आम्ही बांधावर या ठिकाणी सगळं शेतकऱ्याचे कैवारी म्हणून मंत्री म्हणून या ठिकाणी बांधावर पडलो कालपासून. आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेननी यावं आणि 1 तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन 3 वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं, याच्यासारखं दुर्दैव तर काहीच नाही. आदित्य ठाकरे असंही मला कळालं की म्हणले की महाराष्ट्राला कृषी मंत्री कोण माहित नाही. माझं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी मी एकदा दोघांनी बैलजोडी टिफनीवरती बसावून कोण दुरीत टिफन मारतंय बघावं. म्हणजे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आल्याला तुम्हाला शेती माहित नाही, बांध माहित नाही. आता 3 वर्षानंतर बांधावर येतात, तेही निवडणुका समोर आल्यात म्हणून. अशा गलिच्छ राजकारणाला मला काही उत्तर द्यायचं नाही. हे राजकारण करण्यासाठी आत्ता दौऱ्यावर आहेत. आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात आणि शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी जे आम्ही कटिबद्ध आहोत. का आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत. शेवटी आज पदावर असू नसो, पण जोपर्यंत पदावर आहोत आणि शेतकऱ्याला मदत करायच्या ऐपत भगवंताने आम्हाला जर दिली असेल तर आम्ही आमची सगळी प्रतिष्ठा पणाला लावून अशा संकटाच्या काळात शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे आणि ती आम्ही मांडतो. राज ठाकरे म्हणतायत की सरकारला चांगली वेळ आहे.